एव्हरीथिंग फॉर एव्हरीथिंग इट इज गुड. हे तर डोकं खराब करतात जेव्हा हे सगळे असे करतात ना, मला जाम त्रास होता है याचा. ये सबसे बड़ा था ढकोसला बताओ ना, क्लीनिंग बताया ना, फिर नदी के अंदर ही रख रहे हैं ना. हाँ नाही 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 आहे ना, त्यांनी सांगितलं ना क्लिअरली. उचलायचं पण काही ठरलं गेलं नाही आहे. हा आणि त्यांच्या म्हणणं आहे हा MPCB करतोय आणि MPCB म्हणतोय की हा KDMC करतोय. त्यांनी तुझ्या समोरच सांगितलं ना, आमचं काम आहे फक्त हा व्हेकल देणं, बाकी याचं काय करायचं ते KDMCनी करायचं आहे. आता KDMCचा जो माणूस बघणारा, ते घोडे आणि हे अजय डी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ते गायब आहे. आणि त्यांना विचारलं ते म्हणे मॅडम हे आमचं कामच नाही, आम्हाला सांगितलंच गेलं नाही आहे. म्हणजे हे सगळं राम भरोसे हिंदू हॉटेल चालू आहे. आणि ते MPनी पण इथे घोषणा करून टाकलं की नदी साफ होणार आहे, स्वच्छता होणार आहे आणि त्याच्यासाठी जलपर्णी काढलं जाईल. म्हणजे काय म्हणजे सगळं चुना लावायचं काम आणि लोकांना म्हणजे नुसतं दाखवायचं की आपण एकदम फास्ट कसं काम करतोय, ॲक्शन घेतोय. आणि असंच मी बघितलं ते पवई लेकला पण. काय गरज आहे मला तू सांग. आणि ते पवई लेकमधून काढून ते डम्पिंग ग्राउंडला घेऊन जातात. इथे तरी आधी फसवला, सांगितलं की हा जो आहे सीन ते याचा विल्हेवाट कुठेतरी कुठल्या गावाला घेऊन जाणार आणि तिथे काय बायका याच्यातनं काहीतरी बनवतात ते करणार. हां आता ते काही नाही, त्यांच्या दोघांचाच म्हणणं आहे, एकमेकांवर ढकलतायत की काय. आमच्याकडे कसलंही काही सांगितलं गेलं नाही आहे. किती मस्त वाटतंय बघा की हा जर पूर्ण हे बसले आहेत. आता हे नसेल तर कुठे बसणार मला सांग. हां किती काढ़तायत, इतकं विचित्र अशी. तब तो दिख रहा है क्या तमाशा है. और जिनका काम है ये करना वो तो सब गायब है यहाँ से. हाँ जिनके मार्गदर्शन में ये सब काम और इसका जो विलेवाट होना चाहिए वो तो सब गायब है. अब पता नहीं इसका क्या होने वाला है. यहाँ पर भी ये जो घाट है इससे भी हमेशा इधर तो ये बना रहेगा. यहाँ से कैसे पानी का, यहाँ से बोलते हैं कि यहाँ से पंपिंग करके पानी देंगे, तो ये भी तो गलत है. यहाँ पे अगर विसर्जन वगैरह होने वाला है तो फिर कैसे वो पानी देंगे. वहाँ क्या लिखा हुआ है वहाँ पे, गणेश घाट काय लिहिलं आहे तिथे घाटाचं, तिथे गणेश घाट लिहिलं आहे. आणि सर हां हो पण ते विसर्जन वगैरे होतो ना, मग ते गणपती विसर्जन वगैरे होणार आणि इकडनंच पंपिंग होऊन पाणी प्यायला देणार. हे किती विचित्र आहे. हे सगळं चुकीचं आहे ना. तो ये रहा पूरा दृश्य. उसके साथ साथ ये रहा ये जो पंपिंग स्टेशन नया बन रहा है, वाटर पंपिंग स्टेशन KDMC का, जो कि लाखों लोगों को पानी का ये पूरा करेगा. और एक ऑलरेडी यहाँ से तो दिखाई नहीं दिया, जूना वाला बोला किधर है. हाँ हाँ वो जो दिख रहा है, हाँ बराबर ये है पुराना वाला. हाँ वो मोहने है ना. नहीं नहीं ते मोहने जिथे ते जे आहे ना जुना ते मोहने. हा मोहिली. हां पण इथे रेल्वे लाईन नाही आहे का. अच्छा म्हणजे मी इथे येते पुढे येते. नाही नाही एक मोहने पंपिंग स्टेशन. मग ही कुठली आहे. हा जो पंपिंग स्टेशन जो दिसतंय ते कुठलं आहे, त्याचं नाव काय आहे. वॉटर पंपिंग स्टेशन KDMCच्या ना, आणि वॉटर पंपिंगचाच होता ना, आणि ही नवीन बनते ना. मग आम्ही आजपर्यंत माहीत आहे की ते मोहनेचंच आहे म्हणून. मोहिली मग त्यांनी पण मोहिली बोलायला पाहिजे ना. मग आजपर्यंत आम्ही मोहने करतो, मग ती पण मोहिली आहे याच्या अर्थ. हां 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 नाही आम्ही तिथे तिची प्लांट आहे ना पंपिंग, तिथे आम्ही उभं राहून किती मोहने आहे म्हणून असं दाखवलं गेलं होतं म्हणून म्हणते. तर म्हणजे मोहिलीवरूनच मोहिलीमध्ये किती किलोमीटरचा डिस्टन्स असेल हा. 1 किलोमीटर पण नाही. मग ते मागे आणायचं गरज काय पडली. आणि मग हे इकडनं ग्रामीण शहाड टिटवाला आणि आंबिवली त्याच्यासाठी हा पंपिंग स्टेशन. हां हो हो एकत्र आहे. कुठे नेतवलीला. हां आणि आता जो हा होतोय हा कल्याणचा, मोहनेचा जो होता त्याच्या ऑल्टरनेट हा मोहिलीला आणला.
पण म्हणजे पुढे आणलं म्हणजे अजून पाणी तिकडे खराब पाणी. एक सांगा की कारण जे MP नी हे जे आपले श्रीकांत शिंदेजींनी जेव्हा हे घेतलेला मीटिंग घेतलं होतं तर ते मीटिंग घेताना काय म्हणजे ठरलं गेलं होतं की काय करायचं आता ह्या जो पोल्युशन झालेला आहे या जलपर्णी झालेली आहे याच्याबद्दल आपण काय करायला पाहिजे. जलपर्णी काढायला पाहिजे असं सांगितलं. हां आणखीन काय जलपर्णी काढून ती बाजूला करण्यासाठी बाकी असं हे केलेलं तुम्ही काय केलेलं नाही. ड्रेनेजचे नाले वगैरे असतील हां त्याच्यावरती DPR वगैरे तयार करून ते आपल्याला हां. कसे बंद करता येतील किंवा ते खाडीच्या साईडला कसे टाकता येईल हां त्याबद्दल चर्चा झाली. अच्छा पण ते आता ते नवांगुळकर आहे म्हणजे जिथे रिगार्डिंग जे डायव्हर्जन ऑफ जे सिवेज वगैरे असेल है ना. पण आता मला सांगा की ते न करून आपण आता हा जो आता हा जो काम आहे हा तो आपल्या डिपार्टमेंटकडे म्हणजे आपला वॉटर सप्लाय डिपार्टमेंट सध्या तरी आपण काय करत नाहीये. नाही पण आता सध्या म्हणजे हा आपल्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंट आहे. तुम्ही वॉटर सप्लाय डिपार्टमेंटचे घोडेजी पण त्याच्यातलेच है ना. वॉटर सप्लाय म्हणजे हे तुमच्याकडे आहे हा की जलपर्णीचा जो काही हा काढण्याचा. आता आम्हाला सकाळपासून जेव्हा उपेंद्र कुलकर्णी जे MPCBचे आहेत आणि नवांगुळ आणि नितीन निकम आणि मी आम्ही जेव्हा हे आता हे चाललं होतं म्हणजे डिस्कशन्स तेव्हा असं उपेंद्र कुलकर्णी बोलले की MPCBचं काम आहे फक्त हा व्हेकल देणं आमचं काही दुसरं काम नाही आहे. कारण आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की हा जलपर्णी काढून त्याचं काय म्हणजे उपचार काय होणार काय केलं जाणार कधी होणार आणि किती दिवसात उचललं जाणार वगैरे ते बोलले हा आमचं काम नाही हा KDMCचं काम आहे. ठीक आहे. तर आता KDMCचं काम म्हणजे आता आपल्या डिपार्टमेंटचा तर आपल्या डिपार्टमेंटनी याच्याबद्दल काय नियोजन केलं किंवा काय विचार केला आहे. कारण आता तुम्ही बघा हा जो तुम्ही आज पहिल्यांदा येता की रोज येत आहे. नाही रोज असतो मी रोज असतो. आता तुम्ही विचार करा हा जो साईडला डंप केला गेलाय हा नदीवरच डंप केला जातोय. हे पूर्ण नदीवरच डंप आहे. ठीक आहे ना. बाजूला जे पूर्ण ठेवला गेला आहे हा नदीवरच आहे. हे काय असं बाहेर आणून पण ठेवला गेला नाही आहे है ना. आता ह्याचा उचलण्याचं काय प्लॅन किंवा काही आपल्या प्रपोजल सबमिटेड आहे की ह्याच्या काय केलं जाणार आहे कुठे घेऊन जाणार काय करणार हे KDMC करतोय की कोणाकडे आहे ह्याच्याबद्दल काहीच नाही झालेलं अजून. हां हे जे मशीन आहे ते MPCBने दिलेलं आहे. हो ते म्हणाले की तुम्हाला जसं काढायचं तसं काढून घ्या म्हणून सांगितलेलं आहे. हां तर हे जे मशीन आहे आता ते लावलेलं आहे तर आपल्याला जिथे सोयीस्कर पडेल ही सगळी वनस्पती काढणं. कारण बाहेरच्याला डंप पण करता येत नाही किंवा घेऊन पण जाता येत नाही कारण रस्ते वगैरे नाहीये. आता आम्ही ते या ब्रिज पासून वरपर्यंत पूर्ण काढलेलं आहे. आता हा जो पोर्शन आहे तो वाऱ्याने खाली आलेला वरच्या साईडला आलेला आहे त्यामुळे काढून फक्त बाहेर साईडला ठेवून आतमधलं हे पाणी कुजत असल्यामुळे म्हणजे काय व्हॉट डू यू मीन बाय कुजत असल्यामुळे काय होतं की वनस्पती पूर्ण वाढ झालेली आहे त्यामुळे तिचे मुळं संपता हे खराब होत आहे. एक आप लेके आओ उसका जो जैसे तभी लाया था. हां हे खराब झालं आणि ह्याच्यावरती त्यामुळे पाण्याला थोडासा स्मेल म्हणजे आता हा पूर्ण पॅक असल्यामुळे ह्याच्याखाली जे मासे वगैरे असतील त्यांना ऑक्सिजनची डिमांड कमी मिळून जाते त्याच्यामुळे ते पण केव्हा मरत असतील त्यामुळे पाण्याला स्मेल चालू आहे. तर आम्ही ते काय केलं की हे जिथं आपल्याला जास्त नाही जिथे आपल्याला अवेलेबल होईल. आता हे काय होतं की वारा आता खाडीपासून वरतीपर्यंत चालू आहे त्याच्यामुळे ही वनस्पती वरपर्यंत आलेली आहे ही आणि तिकडची वनस्पती ती पुढे गेलेली आहे. आता सकाळच्या वेळेला काय होतं हे पूर्ण खालीपर्यंत जातं. आता तुम्हाला दाखवते हा जे तुम्ही ज्याला म्हणता ना कुजलेली हा जो तुम्हाला रूट सिस्टम दिसतंय ना हा रूट एवढा महत्त्वपूर्ण आहे हा कुजलेला नाही. याच्यामध्ये एवढा पोटेन्शियल आहे की याच्यातला जो घाण आहे ना ते सगळं स्वच्छ करून घेण्याची पूर्ण क्षमता. ठीक आहे. आणि दुसरा जो मला समजला नितीन निकमनी पण सांगितलं की जेव्हा MPCB उपेंद्र कुलकर्णींनी जेव्हा कमिशनरचं समोर जेव्हा ते बोलले की हे 100% काढायला पाहिजे कारण हे जे झाडं आहे ते विषारी आहे. आज जेव्हा बोलणं झालं ते प्रेझेंट होते त्यावेळेलाच आमचं हे सगळं चालू होतं तर त्यांनी म्हटलं की हा विषारी आहे म्हणून 100% काढून टाकायला पाहिजे. आता तुम्ही दुसरं जे बोलले याच्यात मछली मासे आहेत बाकीचे आहे ते मरणार त्यामुळे याला काढणं गरजेचं आहे. पण नाही एवढंच काढलं झालं आता याच्यातनं सण जाईल पूर्ण बाकीच्या काढायची गरज नाही आहे. फक्त थोडी जिथे जिथे एकदम पूर्ण पॅकअप झालेलं आहे तिकडचं तुम्ही नुसतं असेच थोडं मध्ये मध्ये करायचं बाकी बिलकुल नाही. मेन आहे माझ्यासाठी आता जेव्हा हे काढायला घेतलं आहे
इथे असं ठेवून काही उपयोग नाहीये. आणि तुम्ही पण बोलले ह्याच्याबद्दल अजूनपर्यंत काही नियोजन किंवा काही केलं गेलं नाहीये. काय होतं नाही का, आता पाण्याची लेवल ही याच्यावरती वाढत नाही, ही आता एवढीच कॉन्स्टंट राहते, त्याच्यापेक्षा कमी होईल पण वाढणार नाही. ठीक आहे. आता हे जी वनस्पती काढली ना ही सुकून जाईल. आता सुकल्यानंतर मॅन्युअर पण तयार होत आहे. कसं होईल मॅन्युअर? आपापच होऊन जाईल? हो, ऑटोमॅटिक. म्हणजे सुकल्यानंतर ना त्याचं जो पानं आहेत ते कागदासारखे होऊन जातात. अच्छा. कागदासारखे झाले की तसंच राहून जाईल. ज्या वेळेला पाऊस पडला तर ते पाणी जर नदीचं वाढलं तर ते त्या फ्लोने खालीला निघून जाईल. वा 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 वा, ह्याचा अर्थ वा 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 वा. म्हणजे मला तर तुम्हाला सलाम करायचं की श्रीकांत शिंदेला की बाकींना, हा मला प्रश्न पडलाय आता. कारण हा जो तुम्ही आता स्टोरी बोलले ना, ह्याच्यात कसलंही प्रकारचा सायंटिफिक तथ्य नाही. बघा तिथे ती फुलं आहे बघा, याला हा फुलाचा पण एक महत्त्व आहे. आणि ते फुलं का होत आहेत, ती कशामुळे आहे, त्याच्यातलं कसलं प्रकारचं केमिकल जो की त्या इतकं म्हणजे छान. ह्याचा जो डार्क आणि जो लाईट कलर आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी जो क्षमता किती जास्त किती कमी असं आहे. पण तुम्ही जे आता सांगितलं ना, ते सुकल्यानंतर आपाप फर्टिलायझर होणार आणि त्याच्या आणि परत ती निघून जाईल, ते चुकीचा. आधी पण असंच एकनाथ शिंदेंच्या वेळेला असंच हा नितन निकेम वगैरे बुडून बसले होते या पाणीत. आणि तेव्हा एकनाथ शिंदेजींनी ते त्या निसर्गवालेनंच लावून ग्लायफोसेट ड्रोननी ते करायला लावलं होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं, हे जे तुम्ही आता बोलले ना, हा सुकून पडेल आतमध्ये मग वाहून जाईल, ते तसंच झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं, हा पाणीचा ऑर्गॅनिक लोड वाढला. ऑर्गॅनिक लोड वाढला याचा अर्थ पाणी अजून खराब होऊन गेला. आणि असंच ती समुद्राकडे गेली, म्हणजे खराब पाणी घेऊन गेलं. आणि जो समुद्रात म्हणजे जाऊन मग परत तिकडचा जो काही टेम्परेचर वाढतो वगैरे ते सगळं प्रोसेस चालू झालं. कारण हा ऑर्गॅनिक जो मॅटर आहे, हा जो ज्या पद्धतीने हा पूर्ण ट्रीटमेंट व्हायला पाहिजे ते तसं होत नाही आहे. आणि हा चुकीचा पद्धत आहे. जर असं आपण करून करून हे सगळं काढून टाकताय. एवढा तुम्ही जे तिथे पण काढला ते चुकीचं आहे, एवढं काढायचं नाही. दुसरं एक मिनिट, तुम्ही म्हटले ते पंपिंग करताना प्रॉब्लेम होते कारण ते अडकतात. तुम्ही जाळी लावा त्याच्यासमोर. हां, तर ठीक आहे. तुम्ही आता म्हणाले तिथे केला, आता तिथे तुम्ही पूर्ण स्वच्छ केला जिथून पंपिंग, बस तिथे सोडायचा. बाकी पुढे कशाला तुम्ही ते करत बसले? काय आहे, आम्ही पुढे वगैरे काढत गेलेलोच नाही, आम्ही फक्त इथे काढत राहिलो. ही काय वनस्पती आता ही वनस्पती इथपर्यंत आलेली आहे. आता उद्या सकाळी आलो ना, ही वनस्पती पूर्ण खाली गेलेली आहे. बरोबर बरोबर. आणि सकाळी त्या ह्याच्यापर्यंत आहे, ब्रिजच्या इथेपर्यंत वनस्पती आलेली आहे. काय होतं, माझं इंटेक जे आहे ना, त्या जाळीवरती पूर्ण ह्या वनस्पतीचा लोड जातो. आणि माझं पण तुम्ही जे हे सगळं करताय, परत जे हे इथे टाकताय ते परत वाहून जाणार आहे, पाणीतच वाहून जाणार आहे. मग त्याचे काय उपयोग? त्यापेक्षा तुम्ही जेव्हा एवढा काढताय, एवढा जे काढताय त्याचा काहीतरी उपयोग जे आधी मला सांगितलं गेला होता. मी जेव्हा नितीन निकमला विचारला की हे काढूच देऊ नको, जेव्हापर्यंत की ह्याच्या विल्हेवाट काय करणार, जेव्हापर्यंत त्याच्या काय उपाययोजना नाही आहे, मग यांना काढूच देऊ नको. मला सांगितलं गेलं नाही, ऑलरेडी उपाययोजना आहे. कुठला तरी गावात घेऊन जाऊन याच्यावर काहीतरी ते जो सेल्फ हेल्प ग्रुप आहे त्यांना देऊन याच्यावरचं काहीतरी बनवणार. आता तुमच्या कोणाकडे ते प्लॅनच नाही आहे. मी तेच म्हटलं, मला ते प्लॅन आधी दाखव, नाहीतर हे असं काढून इथे बाहेर ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. आलं लक्षात? म्हणजे हे तुम्ही मला ते प्लॅन दाखवा की ह्याच्या तुम्ही काय करणार. हे जे काढला आता किती दिवसापासून आपण काढतोय, हा 17 तारीखपासून, आज किती झालं, 23, 6 दिवस झाले. 6 दिवसात एवढा जे काढले ते आतापर्यंत जायला पाहिजे होता जिथे विल्हेवाट करायचं, जे उपयोग करायचं याचा. मग ते तुमच्याकडे काहीच नाही आहे प्लॅन. तर तुम्ही जरा त्याच्यावर वर्क करा आणि ते आम्हाला हे करा द्या. आणि मग आपण म्हणजे केव्हा आपण हे विचार करू ना, ऐसे पकडो अरे वापस हा जो पूर्ण इथे जो आहे त्याचा कसा आपण उपयोग करतो, त्याचा काय करता येईल त्याच्यावर तुम्ही बघायचं. आणि रोजचं निदान वरती आणून जेव्हा पाहिजे आणि कसं पाहिजे हे असं घेऊन ते परत पाणी पडणार, तुम्ही म्हणतात सुकणार, त्यानंतर याच्यात पडणार, मग वाहून जाणार, ते चुकीचं आहे. म्हणजे आपल्याकडे प्लॅनच नाही आहे. हे असं होऊ नये त्याच्यावर अजून तुम्ही विचार करा. पूर्ण ऐकून काढू नका. जिथे तिथे थोडंसं करा, बाजूला करा. भलेही तुम्ही त्या रोज करता म्हणजे त्याच्यामुळे बाजूला राहतो, पण पूर्ण काढूच नका. कळलं ना? तसंच या बाजूला मला इथे पण जे दिसतंय, इथे
इथे पण हा जो दिसतंय त्याला पण असे अधूनमधून थोडासा म्हणजे कमी पेनिट्रेशन पाहिजे तेवढा बाकी काही करू नका. आणि सोडण्यासारखा मार्जिन काढून त्याचा काय उपयोग करतात याच्यातलं साडी बनते सेल्युलोजचा, त्याचे भरपूर काय बॅग्स बनतात, भरपूर काय काय बनतात, म्हणजे आर्ट कल्चरचा बनतो सगळं. त्याच्यासाठी सेल्फ हेल्प ग्रुप कुठे करतात तिथे पाठवा, फक्त डम्पिंग ग्राउंडला पाठवू नका, कारण ह्याचा उपयोग खूप चांगला आहे. आणि मेनली काढायचं नाही, कारण तुम्हाला ते रूट झोन जे दाखवले, रूट झोन सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपला फॉस्फेट नायट्रेट सगळं काही व्यवस्थितपणे त्याचा जो रिजनरेशन, त्याचा जो न्यूट्रलायझेशन जे होतं आहे ते पूर्ण त्याच्यामुळेच होतं. आणि ही पर्यावरणाची दिलेली नॅचरल सोल्युशन आहे. आधी पण चुका झालेल्या आहे, आता परत चुका होऊ नये, विचार करा याचा. इधर से आप लो. बिल्कुल नहीं, हाँ ते पण सांगते तुम्हाला ते पण सांगते. जो स्मेल आ रहा है ना, आप एक समझ लो, जब स्मेल आ रहा है उसमें बायो रिएक्शन है. बायो रिएक्शन की वजह से कुछ गैस बनता है और वो अच्छा है, क्योंकि वो जो हो रहा है इसका मतलब बायो रिएक्शन हो रहा है, वो इंडिकेशन है. वो जो हम पानी उठाते हैं, हाँ, लोगों को जाता है ना, उसके नहीं आपका जो पानी का जो आपका पंपिंग का है, आप उसमें फिर ट्रीटमेंट जो कर रहे हो सेडिमेंटेशन क्लोरीनेशन, उसके आगे आप आरओ का करो, वही आपके लिए सबसे बेस्ट है. क्योंकि उससे नहीं तो इससे पैथोजन पूरा भरा हुआ है भाई, आपका क्लोरीनेशन से कुछ नहीं होगा. ठीक है. वही मैं देख रहा हूँ कि पानी का क्लोरीनेशन हो रहा है, मगर अभी मुझे कल स्टेम वालों का कंप्लेंट आया कि साहब हम क्लोरीन दे रहे हैं, कभी क्लोरीन नहीं मिल रहा. नहीं होगा, क्योंकि आपको मैं बार बार कह रही हूँ, इसको पहले लेवल का बायो रेमिडिएशन की जरूरत है. बायो रेमिडिएशन करके फिर इसको पंपिंग करो, ठीक है ना. फिर इसको ट्रीटमेंट करके आरओ करके फिर उसको नहीं तो जो पीएमसी में आज हालत हुई है, जो बार बार कह रहे हैं लैक्टोस्पायरोसिस का, नहीं तो वो जीबीए का जो प्रॉब्लम, ये सब ऐसा ही हो रहा है. अपन अभी प्लांट पे भी जाते हैं. हाँ चलेगा. मेरे को एक तो मोहन है, तो मैंने प्लांट देखा था. हाँ. मतलब इधर हमारा प्यूरिफिकेशन भी है. अच्छा, ओके. ये प्लांट तो इधर भी अपने से कल क्या हुआ, सुबह मैंने 10 बजे दिखाने के लिए शटडाउन ले लिया. शटडाउन लेने के बाद हमारा काम डिले हो गया. रात को 1 बजे 11 बजे मुझे फ़ोन आया कि साहब ऐसा ऐसा प्रॉब्लम आ रहा है. तो मैं इधर आया, देखा तो काम मेरा कंप्लीट हो गया. 9 बजे होने के बाद मुझे क्या है, पंपिंग अभी फुल ब्रेक करना है, क्योंकि क्या पानी नहीं था दिन भर. 1 बजे पंपिंग चालू किया रहा वाटर. मेरे जैकवेल में और नदी में जो पानी का लेवल है वो डिफरेंट है, और जैकवेल में मेरा पानी ही नहीं आ रहा. तो मैंने सोचा कि ये ऐसा क्यों हो रहा है, कि पानी क्यों नहीं आ रहा जैकवेल में. तो जैकवेल का पंप जो है, पंप ड्राई घूम रहा है. तो समझ गए कि इंटेक ही नहीं हो रहा. अभी 1:30-2 बजे रात में क्या करना है. तो अपन को बोला यूटी पंप चलाओ. 6 बजे ऑटो ड्राइवर को बुला के लेते हो और उधर क्या प्रॉब्लम है वो देखो. मगर उस दिन सुबह ये पूरा यहाँ से ऐसे लो ना, ये पूरा जल कर में भरा हुआ. और मेरा जाली टूट के ना मेरे यूट्यूब चैनल पे आया. शाम को सुबह क्लीनिंग करवा के लिए गया, अभी बराबर चालू. मतलब मेरा सुबह अभी 8 बजे मेरा पंपिंग बराबर चालू है. दिन भर हमारे लोग कंप्लेंट फेस कर रहे हैं. ऐसा नहीं, लेकिन मुझे आप बताइए, अगर वो निकम घुस के नहीं बैठता इसके अंदर, तो क्या हम लोग ये मशीन नहीं लाते और ये जो हमारा प्रॉब्लम है वो सब सॉर्ट आउट नहीं करते? हमने क्या किया हमारा एस्टिमेट हो रहा है, निकाल के साइड में रखना है. मेरे 10 लोग सुबह काम करते हैं 7 बजे से 2 बजे तक. जो है अभी तक मुझे गड्डी मिली ना, यहाँ से कुछ मैनुअली उठा के साइड में रखते हैं. ऐसा करना चालू है वो काम. मगर ये एमपीसी वालों ने मशीन ला के दिया है हमको. लेकिन वो तो एमपीसी वाले बोले थे 10 मशीन चलेगा एकदम से, तो एक ही मशीन चल रही है. फिर तो 10 को बोला था तो एक ही चल रहा है. इससे कितना दिन तक चलेगा ये? जब 10 एक साथ करते तो ये एक साथ निकल जाता ट्रक लोड में. अगर कहीं पे विलेवाट भी करना है तो वो होता ना. ये तो कोई मतलब नहीं है. ये बराबर प्लानिंग से होना चाहिए कि एक ही जगह जिधर पॉइंट मिलेगा वहाँ निकाल के देना चाहिए. बराबर. तो फिर ये तो गलत सब मतलब इसका नियोजन ही प्रॉपर नहीं. ये मेरे को जो दिख रहा है, आपको जो जिस तरीके से ये करना चाहिए